म्हणून समोर काम करून नेहमीने ज्यांना दान करायचं असेल म्हणजे कोणी त्या दान करून दान करून आंदोलनाला मोठं करण्याचं काम करावं. कारण ज्यांच्या हाताखाली तुम्ही नाही गेले का दीक्षाभूमीने? तुम्ही कुठे जाता बरं? तिरुपती बालाजी कुठे जाता? अरे रे 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 रे, आपण दीक्षाभूमीला गेले तर दीक्षाभूमीला आपण काय आणलं पाहिजे? दीक्षाभूमीला आपण गेलो तर दीक्षाभूमीवर आपण ज्ञानाची पुस्तकं आणलं पाहिजे. कारण या महाराष्ट्रामध्ये यात्रा जत्रा तर भरपूर भरतात, परंतु एक माझ्या बांधवाने नागपूरची दीक्षाभूमी की तिथे करोडो रुपयाची पुस्तकं लोक तिथे घेऊन जातात. ते नागपूरची दीक्षाभूमी. काही लोक दीक्षाभूमीला जाते. दीक्षाभूमीला गेला होता का? हो गेला होता. काय आणला? नाही काही नाही, गेलो हालूभात खाल्लो, हात पुसलो, घराकडे आलो. अरे बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलं, लक्षात घ्या. त्या बाबासाहेबांची औलाद आम्ही म्हणून अरे ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने, अरे पत्थर को छोड़कर इंसान लिया है मैंने, गरीबी में मेरे बच्चों के तरक्की के वास्ते प्रणय, अरे दीक्षा भूमि से भारत का संविधान काही लोक वाजवतात, काही वाजवतात, पण जे गप्प बसले ना तुम्ही लक्षात घ्या, येणारी संतान तुमची वाजवण्याशिवाय राहणार नाही. हा जे एकदम गप्प बसले की हाताची घडी तोंडावर थंडे माणसं आंदोलनात उतरू सकत. बघा अच्छा हे तरी माहिती ना क्या बोलून मेरे को समझ में आला है ना. थंडे माणसं आंदोलनात उतरू शकत आणि इथं थंड्या माणसांचं काम बालाची माय बाल्या बाली दाबाय दाची खोली तू तिथंच राहते. इथं काही काम नाही. बाबासाहेबाची औलाद भंगार रे अंगार असली पाहिजे, अंगार ती चढत दिसले पाहिजे. कारण बाबासाहेब बोलून गेले अरे 100 साल बकरी बनकर जीने से अच्छा है 30 शेर बनकर जिए रे, क्योंकि कुर्बानी कभी भी बकरे की दी जाती है, कभी शेर की कुर्बानी नहीं दी जाती. अरे त्या सूर्यापेक्षाही आग आहोत आम्ही, त्या सूर्यापेक्षाही आग आहोत आम्ही, त्या नागपूरच्या नागवंशीयाचे नाग आहोत आम्ही. अरे भीमानं दिलेला बुद्ध हा येतो म्हणून भास्करा, अरे नाहीतर फाडून खाणारे वाघ आहोत.